रिपोर्टकडे विधान परिषद निवडणुकीत 5 उमेदवार उतरवणाऱ्या भाजपनं कोणतीही कसर न ठेवता सर्व तयारीनिशी रिंगणात उतरायचं ठरवलंय। तर 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने आता फोडाफोडी अटळ आहे। या बेरजेच्या राजकारणात कोणाचा उमेदवार तरणार आणि कोणाचा हरणार याचीच उत्सुकता आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडी, 12 उमेदवार कोणाचा पडणार? जागा 11, उमेदवार 12, कोणाचा गेम होणार? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी एक अतिरिक्त उमेदवार मैदानात आहे, त्यामुळे कोणत्या तरी पक्षाच्या एका उमेदवाराला पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे। भाजपसह दोन्ही राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार डेंजर झोन मध्ये आहे, त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे। एकीकडे विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविया आणि महायुतीत जोरदार रस्सीखेच होणार आहे। महायुती आणि मवियाचं संख्याबळ किती, निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा किती आणि विजयाचं गणित कसं असणार ते पाहूया। विधानसभेत कुणाचं किती बळ आहे ते पाहूया। 9 अपक्षांसह भाजपचे 112 आमदार, 8 अपक्षांसह शिवसेना शिंदे गटाचे 46 आमदार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 अपक्षांसह 42 आमदार, महायुतीचे एकूण संख्याबळ 200। महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहूया। काँग्रेसचे 37 आमदार, शिवसेना ठाकरे गटाचे 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12, इतर 5, मवियाचे एकूण संख्याबळ 69, तटस्थ 5, बविया 3 आणि एमआयएमचे 2 आमदार आहेत। विधान परिषदेमध्ये 23 मतांचा कोटा आहे, त्यामुळे कोण अडचणीत आहे आणि कोण सेफ आहे ते पाहूया। महायुतीचं संख्याबळ 200, उमेदवार 9, एकूण मतांची गरज 207, कमी असलेली मतं 7, तर महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ 69, उमेदवार आहेत 3, एकूण मतांची गरज 69। दरम्यान कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात उतरलेत ते पाहूया। भाजपने या निवडणुकीसाठी आपले सर्वाधिक 5 उमेदवार दिले। यात पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांचा समावेश आहे। भाजपने पंकजा मुंडे यांना संधी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी दिली आहे, तर शिंदे गटानं कृपाल तुमाने आणि भावना गवळींना मैदानात उतरवलंय। या दोन्ही नेत्यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय। दुसरीकडे मवियाचे 3 उमेदवार रिंगणात आहेत। त्यात काँग्रेसनं आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। याउलट शिवसेना ठाकरे गटानं या निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय। 12वा उमेदवार रिंगणात उतरल्यानं छोट्या पक्षांना मोठं महत्त्व आलंय, तर भाजपच्या 5 उमेदवारांची मुख्य भिस्त ही पक्षाकडे असलेल्या 112 मतांवर आहे। भाजपला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरून किमान 3 ते 5 मतं खेचून आणावी लागतील। त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रणनीती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका नको म्हणून सर्वच पक्ष आता हॉटेल पॉलिटिक्समध्ये व्यस्त आहेत। मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडणार यावरच राज्याचा राजकारणाचा बॉस ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।